सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ असणार आहे लिपस्टिक हॉल. तर माझ्याकडे खूप सारे असे लिपस्टिक नाही आहेत, पण जेवढे लिपस्टिक आहेत ते तुम्हाला मी आज या ब्लॉग मध्ये दाखवणार आहेत की त्या कोणत्या लिपस्टिक्स आहेत, कोणता शेड नंबर आहे आणि मी किती अमाऊंट मध्ये घेतले आहे आणि कुठून घेतले आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. बेसिकली माझ्याकडे खूप सारे लिपस्टिक नाही, बिकॉज मी अशी आहे की जर मला एक शेड आवडला ना, सपोज आता मला हा शेड आवडलाय जो मी लावलाय, तो आवडला ना तर मी कंटिन्यू तोच फॉलो करते. तर माझ्याकडे खूप सारे असे कलेक्शन आणि ऑलमोस्ट मी न्यूड लिपस्टिकच कॅरी करते आणि अप्लाय पण तेवढं न्यूड लिपस्टिकच करते. तर चला चालू करूया आपण. सो सगळ्यात पहिला मी माझी ही लिपस्टिक आहे ती रिमूव्ह करते. तर हे माझ्याकडे कॉटन पॅड्स आहेत आणि लिपस्टिक रिमूव्ह साठी मी गार्नियरचा मिक्लिअर क्लिन्झर वॉटर यूज करते. तर मी ही पहिला लिप्स मधून जे लिपस्टिक मी जी अप्लाय केली आहे तर ती मी काढून घेते. बाजूला माझ्या मिरर आहे तर मी त्यात बघूनच ओके. तर फर्स्ट जी लिपस्टिक आहे ती आहे मम्मा अर्थची. दिसतंय का तुम्हाला? मम्मा अर्थची आहे आणि लिपस्टिक लॉंग स्टे लिपस्टिक आहे ही. शेड नंबर आहे 04 बेरी न्यूड. 04 बेरी न्यूड आहे. ज्यांना पिंक लिपस्टिक आवडते पिंक शेड मध्ये आणि एकदम न्यूड मध्ये, त्यांच्यासाठी ही एकदम बेस्ट आहे. तर मी तुम्हाला ही अप्लाय करून दाखवते. ही आहे ती फर्स्ट लिपस्टिक. म्हणजे छान वाटते, पण ही मी आहे ना युजली कुर्ती असं काय मी डार्क शेड मध्ये घालते तेव्हा मी ही लावते. सो ही आहे फर्स्ट आहे मम्मा अर्थची आणि खूप क्रीमी आहे आणि खूप सॉफ्ट आहे, असं हेवी वाटत नाही लिप्सवर. तर ही आहे फर्स्ट. सो सेकंड जी आहे ती आहे स्विस ब्युटीची मॅट कॅटी लिप क्रेयॉन. हा, ह्याचा जो शेड आहे त्याला क्रेयॉन, ही जी लिपस्टिक आहे त्याला क्रेयॉन बोलतात. आणि ह्या लिपस्टिकचा शेड नंबर मी तुम्हाला, क्रेयॉन जर टाकलं ना तुम्ही, शेड नंबर असं नाहीये, जर तुम्ही क्रेयॉन टाकलं ना तर ही लिपस्टिक हा शेड येईल तुम्हाला. ट्रान्सफर प्रूफ आणि लाईट वेट. आणि ऍक्च्युली ही आहे ना लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ आहे आणि लाईट वेट आहे. आणि येस, फर्स्ट जी लिपस्टिक होती मम्मा अर्थची ती मी फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केली होती. ती अराउंड 260-250 पर्यंत असणार आणि खूप छान आहे मम्मा अर्थची. सो सेकंड आहे ही मी 400 ला घेतली होती स्विस ब्युटीची, बिकॉज क्रेयॉनची जी लिपस्टिक आहे ती खूप न्यूड आहे आणि ब्राऊन शेड मध्ये येतो, ब्राऊन आणि पिंक असं छान वाटतं. मी तुम्हाला ही पण लावून दाखवते. सो गाईज बघा, मी लावली आहे ऑलरेडी. खूप छान आहे आणि ही आहे ना तुम्ही म्हणजे लाईट वेट आहे, तुम्ही कधीही यूज करू शकता. आणि जर ही मी डार्क शेड मध्ये लावले, तुम्ही ही लाईट शेड मध्ये पण लावू शकता. आणि ही लावल्या तुम्हाला असं आवडणार नाही, पण थोडा टाइम तुम्ही दिला ना तर ही लिपस्टिक पुरी मॅट होऊन जाते. खूप मस्त आहे आणि ही मी शॉप मधून घेतली होती 400 ला. सो थर्ड आहे मार्सची लिपस्टिक आहे. ही मी रिसेंट परचेस केला आहे आणि ही हे दोन्ही शेड जे आहेत थोडे मे बी थोडेफार सेमच आहेत. पण ही जी शुगरची स्विस ब्युटीची मी जी लावली ती क्रीमी मध्ये आहे, क्रीमी टेक्स्चर मध्ये. आणि ही जी आहे ना ही मॅट फिनिश देते. तर सो ही जी ती लिपस्टिक मी सांगितली आहे ती डार्क शेड मध्ये, तर ही अशी दिसते. आणि ही तुम्ही लावू शकता जर तुम्ही साडी वेअर करताय या तुम्हाला हॅवी मेकअपवर जर तुम्हाला डार्क लिपस्टिक पाहिजे असेल तर ही.
पण मी नाही लावत बिकॉज आता मला खूप न्यूड लिपस्टिकची सवय झाली, तर मला ही खूप जरा जास्त डार्क वाटते. तर ही आहे ब्राऊन लिपस्टिक. आणि एक अजून लिपस्टिक आहे, ती बेबी पिंक मध्ये आहे आणि ही इनसाइडची आहे. ही मी खूप आधी घेतली आहे, तर मला ह्याचं आता काहीच दिसत नाही बिकॉज हे पुरं निघून गेलं आहे याच्यावरचं शेड नंबर वगैरे. पण मे बी जर तुम्ही टाकलं ना तर तुम्ही पिंक म्हणून टाकू शकता इनसाइड वर, तर तुम्हाला ही भेटेल. सो हा होता माझा लिपस्टिक हॉल. तर तुम्हाला जर हा शेड नंबर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल. आणि ही आय थिंक जी लिपस्टिक आहे ती 400 समथिंग होती तेव्हा मी घेतली होती, आता मला आय डोंट नो कितीला आहे. सो दॅट्स ऑल. आजचा ब्लॉग एवढाच होता, छोटा स्वीट सिम्पल. तर तुम्हाला जर लिंक्स पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करू शकता. सो असेच माझे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला